बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी गंध फुलांचा. प्रकरण 15. तमाशा फुटल्यामुळे नायकूला नव्या नाचणाऱ्या बायका आणाव्या लागल्या. त्यानं नवी कोरी करकरीत पोरगी नुकतीच आणली होती आणि तिचं प्रॅक्टिस घेण्यासाठी नायकू आपल्या घरापुढंच तमाशा उभा करी. अर्थात तो तमाशा बैठक वजा असे. गावातली पोरं ठोरं जमत. नायकू त्या पोरीला शिकवी व प्रॅक्टिस घे. एकदा नायकूनं घरात कुठंतरी ती पोरगी नाचताना ती ठेका की पाय चुकली म्हणून नायकूनं तबला फेकून पायावर मारला होता आणि मुलगी कितीतरी दिवस लंगडत होती. पोटासाठी आली होती, पण ती अजून बाई झाली नव्हती. त्या कोवळ्या पोरीला बघून माझ्या मनात तिच्याबद्दल उगीचच कणव निर्माण होई, दुःख वाटे. तशी ती नवजात गोरी आणि लहान कोवळ्या वयाची होती. हे पाहून व तिच्याबद्दलची ही घटना ऐकून मी अस्वस्थ होई. नायकूला तर ती त्याच्या पोरीसारखी शोभत होती. प्रॅक्टिससाठी एकदा गावातल्या भैरवनाथाच्या देवळापुढं तमाशा उभा केला होता. नायकूला ती नवी आणलेली पोरगी नाचवायची होती. गाव जमला. मीही कुतूहलापोटी गेलो होतो. त्यावेळी ती पोरगी एक नवं गाणं म्हणत होती. किसी ने अपना बना के मुझको मुस्कुराना सिखा दिया. हे गाणं ती पोरगी छान म्हणत होती व नाचत होती. मला त्या गाण्याची चाल, तिचा आवाज व हातवारे इतके भावले की त्या गाण्याच्या चालीबरोबरच तिच्यावर तमाशात नाचण्याचा प्रसंग आल्याबद्दल मला तिच्याबद्दल भलतीच कणाव वाटू लागली. तिला कोणी त्या गुलामगिरीतून सोडवावं असं वाटे. थोडक्यात म्हणजे माझ्या मनात ती पोरगी बसली होती. मला ते गाणं सारखं आठवे. गाणं आठवलं की ती ते आठवे आणि तिच्याबद्दल पुन्हा एकदा हुरहुर वाटे. ती पोरगी नायकूबरोबर त्याच्या घरात राहत होती. महारवाड्याच्या पाणी पिण्याची विहीर आड महारवाड्याच्या पूर्वेला ओढ्याकाठी होती. मी एकदा आईबरोबर त्या वाटेनं शेरीत एका रानाचं नाव निघालो होतो. जुंधळा काढला होता आणि ते उघडं बुडकं रान सडांनी ताटं कापल्यानंतर जे अनुकुचदार बुडके राहतात ते भरलेलं होतं आणि त्यातूनच एक पायवाट वळसे घेत घेत ओढ्याकडे गेली होती आणि ओढ्यातून पुन्हा वर चढून शेरीत गेली होती. आई पुढं होती व मी पाठीमागून चालत होतो. आम्ही दोघेही पायवाटेनं निघालो होतो. आईच्या डोक्यावर जेवणाची पाटी असावी. तेवढ्यात ती मुलगी काकीला पाण्याची कळशी घेऊन येत होती. मी तिला पाहिलं आणि चालत चालत कितीतरी वेळ पाहतच राहिलो. मला तिचं गाणं आठवलं व वाईट वाटलं. आता कधी हे गाणं जुन्या गाण्याच्या कार्यक्रमात लागलं की मला हटकून त्या पोरीची आठवण होते. वडगावात नायकूचा तमाशा त्या वाळवंटात मोडल्यावर हुई झाली. तमाशा मोडला की हुई असा आवाज करायचा. तमाशा मोडल्यावर नायकू दादांना भेटला. दादाने सर्वांना सोडा लेमनच्या बाटल्या मागवल्या. दमलेली मंडळी सोडा लेमनच्या बाटल्या तोंडाला लावून तृप्त झाली. मी हे सगळं कुतूहलानं पाहत होतो. मग सगळी मंडळी दुशेरीला परतू लागली. नेहमीप्रमाणे बरोबर हरी मास्तर, मांडके मास्तर, खोडके मास्तर, मासाळ मास्तर ही मंडळी आणि आणखी 1-2 दुशेरीचे लोक होते. वाटेत आम्हाला जिजाबुवा नावाचा कीर्तनकार भेटला. राम 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 राम. जिजाबुवा आपल्या कीर्तनाच्या ताफ्यासह कुठेतरी निघाला होता. त्याच्या ताफ्यात पूर्वी एक रेडिओ स्टार होता आणि ते खरंही होतं. कीर्तनाला आलेली माणसं म्हणायची जिजाबुवाच्या कीर्तनात रेडिओ स्टार आहे ती. त्या कीर्तनात जिजाबुवाचा एक कलाट वाजवणारा माणूस होता. कलाट अत्यंत सुरेख वाजवायचा. माणसं ते सूर, ते गाणं आणि कलाटानं गाण्याला दिली सुरेख साथ ऐकून मोहित होत होती. इतका सुंदर वाजलेला कलाट मी पूर्वी कधीच ऐकला नव्हता. त्यांच्यात रेडिओ स्टार आहेत ही माहिती खरी वाटायची. तुमचं साथीदार कुठं आहेत? भेट झाल्यावर जिजाबुवाला कोणीतरी प्रश्न विचारला होता. म्हणजे ते रेडिओ स्टार कुठं आहेत किंवा कलाट वाजवणारा माणूस कुठं आहे असं त्यांना म्हणायचं होतं. तेव्हा जिजाबुवा म्हणाला, ढोराच्या गळ्यात कितीही लोढणा बांधला तर ते कुपाडीत तोंड घालणारच. म्हणजे त्यांचा कलाटवाला साथीदार त्यांना सोडून दुसरीकडे कुठंतरी चांगल्या ठिकाणी किंवा रेडिओत कलाट वाजवायला गेला होता. म्हणून तो बुवा तसा म्हणाला. कीर्तनापेक्षा रेडिओ सिनेमाला महत्त्व नाही असं त्यांना म्हणायचं होतं.
जिजाबुवांची ओळख कशी तर जिजाबुवाचं दुशेऱ्यात एकदा कीर्तन फार रंगलं होतं. तेव्हा तो रेडिओ स्टार कलाटवाला कीर्तनात कलाट वाजवत होता आणि दुशेरीची माणसं त्याच्या कलाट वाजवण्यावर विलक्षण खुश झाली होती. पहाटे 4 वाजेपर्यंत कीर्तन चाललं होतं. कीर्तनात गमती गोष्टी विनोद सांगून जिजाबुवानं माणसं खूप हसवली होती. माणसं मिनटाला हसायची, इतकं त्याचं कथन सुंदर होतं. त्यामुळं तो आम्हाला ओळखत होता, म्हणून भेट होताच वरील प्रश्न विचारला होता. हे सर्व मी ऐकत होतो व पाहतही होतो. माझ्या मनात अशा गोष्टींच्याबद्दल वेगळीच प्रतिक्रिया उमटत होती. दुशेऱ्याजवळच्या शेरे या गावी नाटकाचं त्यावेळी फार वेळ होतं. आजची थिएटरातली नाटकं त्यापुढं फिकी पडतील इतकी त्यातली माणसं समरसून काम करीत होती. एका लहानशा खेड्यात त्यावेळी इतकी सुंदर नाटकं होत होती, याचं आजही मला आश्चर्य वाटतं. शेरे येथे नाटक बघायला जाण्यापूर्वी मला नाटक म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. दुशेरेला माझे मित्र झाडाखाली किंवा मंडपाजवळ नाटकातले संवाद म्हणत. त्यावेळी उदयभानू वगैरे ऐतिहासिक नाटकातली नावं माझ्या कानावर पडत असत. त्या ऐतिहासिक नाटक बघितलेली पोरं मग देवळाजवळ त्या नाटकातले संवाद म्हणत. मला वाटायचं नाटक म्हणजे असंच उघड्यावर जमून करायचं असतं, आजच्या पथनाट्यासारखं. त्याला नाटक म्हणत असतील, पण हा माझा भ्रम शेरे येथील नाटक बघितल्यानंतर दूर झाला. एकदा दादा मला शेरे येथील नाटक बघायला घेऊन गेले होते. बरोबर घरमालक, त्यांची मुलं होती. नाटक होतं भक्त प्रल्हाद. एक मोठं मैदान माणसाने फुल्ल भरून गेलं होतं. लवकर गेल्यामुळं मध्यावरच आम्हाला कुठंतरी बसायला जागा मिळाली. बसायला काहीतरी घेऊन गेलो होतो. मैदान भरून गेलं होतं. स्टेजवर एक सुंदर पडदा झुलत होता, अधूनमधून हलत होता. मग घंटा झाली. माणसं त्या घंटा मोजत होती. अजून 2 घंटा होणार होत्या. माणसांची उत्सुकता शिगेला पोचली होती. मग आणखी काही वेळानं दुसरी घंटा झाली. पडद्याच्या मागे कोणीतरी येऊन ती घंटा जोरजोरानं वाजवी. मग माणसे 3ऱ्या घंटेची वाट पाहू लागली. दंगा फार वाढला होता. माणसं शिट्ट्या घालत होती. त्यांना चैन पडत नव्हती. 3री घंटा कधी होते असं त्यांना झालं होतं, पण अजून ती वेळ आली नसावी. 3री घंटा झाली आणि मग दर्शनी पडदा हळूहळू बाजूला सरकू लागला. आत एक सुंदर देखाव्याचा पडदा नाटकात होता. त्या पडद्यावरचं चित्र पाहूनच माणसं निम्मी गार पडली. इतका सुंदर देखावा त्या पडद्यावरला मी यापूर्वी कधीही निसर्गातही पाहिला नव्हता. मग नाटक सुरू झालं. भक्त प्रल्हाद, हिरण्यकश्यपू वगैरे वगैरे. हिरण्यकश्यपू राजा भरजरी वेशात होता. डोक्याला मुकुट, पांढरी दाढी, अंगावर राजाचा भारी पोशाख. माणसं त्या राजाला पाहून चकित झाली. खरा राजासुद्धा इतका देखणा नसेल असंच लोकांना वाटलं. पडद्यावर अत्याधुनिक शहराचा देखावा होता. एक रस्ता वळसे घेत घेत गेलेला. त्याच्या काठावर उंच उंच झाडे, सुंदर इमारती. मुंबईच्या इमारतींपेक्षाही त्या इमारती सुंदर दिसत होत्या. माणसं नाटक कधी सुरू होणार हे विसरून तो देखावाच बघत बसली. निदान माझी तरी सौंदर्यदृष्टी जागी झाली हा देखावा पाहून. मग तो सुंदर पोशाखातला राजा आला. तो राजा अगदीच खरोखरचाच भासत होता. विशेष म्हणजे त्याच्या अंगावरची रत्ने झळकत होती, चकाकत होती, चमकत होती, लुकलुकत होती. कधी दिसायची, कधी मावळायची. त्यामुळे त्याचं सौंदर्य अपूर्व वाटत होतं. साऱ्याच गोष्टी अगदी जुळून आल्या होत्या. बॅटरीचे छोटे छोटे रंगीत बल्ब लावून हे सर्व करतात हे मला पुन्हा फार दिवसांनी कळलं. भक्त प्रल्हादही तसाच देखना. एक छोटा मुलगा अतिशय सुंदर दिसत होता व कामही चांगलं करत होता. त्याचे संवाद चांगले होते. माणसं लक्ष देऊन ऐकत होती. मग त्याला हिरण्यकश्यपू कड्यावरून फेकून देतो, जाळात टाकतो वगैरे वगैरे. हे प्रसंग हुबेहूब तयार केले होते. अग्नीत त्याला टाकतानाचा देखावा अजूनही माझ्या मनात तसाच आहे. भक्त प्रल्हाद एका खुर्चीवर उभा होता. खाली जाळ होता. जाळाचे लोटच्या लोट वर यायचे, मग विझायचे. त्यावेळी नंतर कोणीतरी म्हणालं, खाली पेट्रोमॅक्सची बत्ती ठेवली होती व त्यातून पिचकारी वर सोडत असत व त्या खाली काडी लावली की असा भपका होतो व तो जाळ हवेत शिरतो. मग अशा जाळात भक्त प्रल्हाद उडी मारत असे. हे नाटक माझ्या संस्मरणात चांगलं राहिलं होतं. याचं कारण ते सुंदर देखाव्याचे पडदे, तो अंगावर हिरे हसणारा हिरण्यकश्यपू आणि तो भक्त प्रल्हाद जो जाळात उडी मारत होता तो. ही माणसं नाटक अतिशय सुंदर बसवीत.
शेरे या गावाला त्यावेळी नाटकाचं भरपूर वेळ होतं. दामू शेरेकर हा एक नाटकाने झपाटलेला माणूस, एक प्रतिष्ठित माणूस होता. त्यानेच कदाचित हिरण्यकश्यपूचं काम केलं असावं. पुढे मला असेच एकदा दादांनी आणखी एक नाटक बघायला शेऱ्याला नेलं होतं. त्यावेळेला मात्र दुशेरीचे आप्पा नव्हते व मुलेही नव्हती. मी आणि दादा. आग्र्याहून सुटका हे शिवाजी महाराजांचं नाटक होतं. त्यातली पात्र ही ऐतिहासिक ड्रेसांनी हुबेहूब जमली होती व त्या नाटकातही असले सुंदर पडदे होते. शिवाजीची भूमिका करणारी व्यक्ती हुबेहूब शिवाजी महाराजांसारखी तडफदार वाटत होती. त्याचा पोशाखही अगदी शिवाजी महाराजांसारखा तंतोतंत होता. त्यावेळी आम्हाला प्रेक्षकांच्या अगदी मध्यावर जागा मिळाली होती. आग्र्याहून शिवाजी सुटतो हे दाखवण्यासाठी त्यांनी स्टेजवर पेटारे आणले होते. तिथं आणखी एक गंमत केली होती. सबंध वातावरणात एक अतिशय चांगला सुगंध पसरला होता. मग त्याने अत्तर कुठं प्रेक्षकात की स्टेजवर शिंपडलं होतं का उदकाळी लावली होती ते कळलं नाही, पण एक सुंदर सुगंध सुटला होता व त्याचा घमघमाट सर्वत्र पसरला होता. त्यामुळं नाटकाची भव्यता वाढली होती. वातावरण निर्मितीसाठीही कदाचित त्यांनी ही युक्ती केली असावी. नाटकात असा सुगंध पसरतात ही किमया मला प्रथमच माहीत झाली होती, पण तशी युक्ती नंतर कुठल्याही नाटकात कुठे पाहायला मिळाली नाही. त्या सुगंधाचा घमघमाट ज्यावेळी मला कुठे पुन्हा येतो त्यावेळी मला या नाटकाची आठवण होते. असा कुठं सुगंध आला की माझी पावले तिथल्या तिथे घुटमाळायला लागतात. या 2 नाटकांनी माझी सौंदर्यदृष्टी व कलेची दृष्टी वाढलेली होती व नाटक म्हणजे काय हे मला कळलं होतं व माझ्या व्यक्तिमत्वात त्यामुळे भरच पडली होती. माझे व्यक्तिमत्व खुलावे म्हणून दादा मला असल्या नाटकांना घेऊन जात, करमणुकीच्या कार्यक्रमाला घेऊन जात. पिलू खोडके या नावाच्या तिथल्या दुशेरेच्या माणसाबद्दल मला फार गंमत वाटे. पिलू या शब्दात मला गंमत वाटे. पिलू आणि खोडके या 2 शब्दात मला विरोधाभास वाटे. पिलू म्हणजे लहान गोंडस गोजिरी वस्तू, तर खोडके म्हणजे खोडकर, राकट वाडदांड. असा एक वेगळाच अर्थ माझ्या मनात असे. खोडके मास्तरांचा तो कोणीतरी लांबचा नातेवाईक होता म्हणे. तो तिथे नव्यानेच आला होता. त्याने एक दुकान घातलं होतं. त्याच्या गावाचं नाव गुढं. तिथे त्याने काहीतरी गुन्हा केल्यानं तो इकडे पळून आला होता व दुशेऱ्यात चांगलं संरक्षण मिळेल याची त्याला खात्री होती. त्या नवीन आलेल्या खोडकेनं गावात एक जागा घेतली आणि तिथं दुकान घातलं. ते नवं असल्यानं चांगलं चालू लागलं. त्यानं मालही भरपूर ठेवल्यानं ते चांगलं चाले व लोकांना तेच अधिक चांगलं वाटे. त्याच्या दुकानाला नवी दारं होती व 2 चौकोनी डबे ठेवून त्यावर एक आडवी फळी ठेवली होती. त्या फळीच्या आत सर्व माल असे. तो आत उभा राहून गिराईकाला माल दे. पिलू खोडकेच्या दुकानापुढं पावसाळ्यात पाणी साठे. एकदा तिथं जास्त पाणी साठून एक मोठा खळगा पडला. तो आत दूरवर दिसत होता. माणसाने पाहिलं तर तिथे जुनं एक पेव होतं. हे माझ्या लक्षात बरेच दिवस राहिलं होतं. यापूर्वी मात्र दादा शामू दुकानदाराच्या माल खरेदी करत होते. एकदा तिथं एक नवीन बदलून हेडमास्तर आले. ते सोयीसाठी अटक्याला राहत. तिथंच त्यांची बायका मुलं होती. ते आटके नदीच्या पलीकडे व दुशेरे अलीकडे नावेने जावे लागे. तो एक ब्राह्मणाचा म्हातारा रिटायर व्हायला आला होता. तो कधी आपल्या कामात कसलीच कसूर करीत नव्हता. डोक्यावर पगडी, अंगात फिकट हिरवा कोट आणि जाडं भरडं धोतर व डोळ्याला चष्मा, पण कामात अत्यंत वक्तशीर. तो हजर झाला. दुशेरे गावातले 2-3 शिक्षक तिथंच नोकरीला होते. ते वेळेवर येत नसत, कधीही यायचे. एकदा त्या हेडमास्टर देशपांड्यांनी त्यांना खडसावलं, दमही भरला. इथं इनामदारकी चालायची नाही, उद्यापासून वेळेवर यायचं. त्या शिक्षकांना त्याचा राग आला. आत्तापर्यंत त्यांना असं कोणी बोललंच नव्हतं. तो फार शिस्तबद्ध व कडक होता. त्याला कामचुकारपणा अजिबात आवडत नसे. दादाचे कामही चांगले होते. ते वक्तशीर होते. ते चांगले शिकवत, चांगलं वागत. त्यामुळे हेडमास्तर दादांच्यावर खुश होते. दादानं ते चांगलं मानत. त्यावेळी सकाळी व दुपारी शाळा भरत असे. 7ला भरायची व 11ला सुटायची. दुपारी 2ला भरून पुन्हा 5ला सुटायची. देशपांडे हेडमास्तर 11ला शाळा सुटली की नदीकडनं चालत जाऊन अटक्याची पलीकडे जाणारे नाव पकडायचे. घरी जायचं, जेवायचे, थोडीशी विश्रांती घ्यायचे, परत यायचे. दादा काम चांगले करीत. त्यामुळे दादांना थोडीफार सवलत मिळे. त्यांना विनंती केल्यावर ते परवानगी देत, पण इतरांना कोणाला ते सवलत देत नसत. एकदा ते दुपारच्या सुट्टीत असेच गावाकडे आटक्याला निघाले. नदीपलीकडे आटके.
दुशेरीच्या काठाकाठानं एक पायवाट अटक्याला गेली होती. त्या वाटेनं निघाले. ऊन कडक होतं. त्यांना घाम येत होता. पगडी होती म्हणून बरं, पण कोटामुळे उकडायला लागलं होतं. पण कोट काढणं त्यांना प्रशस्त वाटेना, कारण मग हेडमास्तर कसले? ते वृद्ध झाले होते. एकच कोट, तोही कसला तरी, पण फाटका नव्हता एवढेच. ते आता रिटायर व्हायला आले होते. तरीही त्यांचं काम चोख होतं. पाटील मास्तरांचं कामही चांगलं होतं म्हणून ते त्यांना मानित. पाटील मास्तरांचा स्वभावही त्यांना आवडे. गावातले शिक्षकही चांगले होते, पण जरा हायगाई करत. हेडमास्तरांच्या पांढऱ्या कलांग ओठावर, चेहऱ्यावर सुरकुत्या, जाड भिंगाचा चष्मा, ते उग्र दिसत असले तरी प्रेमळ होते. प्रसंगी मात्र कठोर होते. कुणालाही भीत नसत. त्यामुळे शाळेला शिस्त लागली होती. कारंडे हेडमास्तरांच्यात आणि देशपांडे त्यांच्यात तसा कामात खूप फरक होता. ते नदीकाठच्या पायवाटेने निघाले होते. पाणवट्यावरची माणसं त्यांच्याकडे कुतूहलानं पाहत होती. त्या अटक्याच्या नावेच्या टप्प्यावर गेले तर नाव पलीकडे गेली होती. नावेचा घोडा एका सरळ रेषेत निघाला होता. नावाडी नाव वल्हवत होता. असं कुणी एखादं माणूस आलं तर नाव निम्म्यापेक्षा अलीकडं असली की नाव परत घेऊन येऊन त्या माणसाला घेऊन जात असत. कारण एकदा नाव पलीकडे गेली की माणसं भरायला उशीर लागतो. त्यांना नाव पकडायला उशीर झाला. आता नाव पलीकडे निघाली होती. नावेनं निम्मी नदी ओलांडली होती. त्यामुळं नावाड्यानं नाव परत घेतली नाही. देशपांडे मास्तरांनीही नावाड्याला हाक मारली नाही. ते त्या पाणवठ्यावर उशीर बसले. आपण घरी जाणार केव्हा? जेवणार कधी व परत येताना नाव सापडणार केव्हा? आपण शाळेत पोचणार केव्हा? शिस्तीच्या व वेळेच्या बाबतीत अतिशय दक्ष असत. म्हणून त्यांनी ठरवलं की इथून परत जायचं, घरी जायचं नाही. नदीवर गार हवा सुटली होती. ऊन होतं तरी त्यांना ही हवा फार आवडली. मग त्यांनी पाण्यात जाऊन हातपाय धुतले, तोंड धुतले. मग न जेवता खाता पिता कृष्णेचे भरपूर पाणी प्यायले व परत फिरले. परतीची पायवाट तुडवू लागले. भरपूर चालू लागले. मास्तर परत फिरलं की घाटावर धुणं धुणारी एक बाई म्हणाली, तर दुसरी धुण्याचा पिळा खांद्यावर टाकत म्हणाली, आज नाव चुकली जणू. मग मास्तर डगर चढले. गावातून थेट शाळेकडे आले. त्यांना दादांनी पाहिलं. मंडपाच्या कोपऱ्यावर दोघांची भेट झाली. इतक्यात कसा आला? घरी गेला की नाही? दादांनी विचारलं. ते नुसते हसले. काही खाल्लं की नाही? नदीकाठची हवा खाऊन आलो हो, ते म्हणाले. मग दादा त्यांना म्हणाले, चला आमच्या घरी. हेडमास्तराने आडेवेडे घेतले नाहीत, पण ते कुणाच्याही घरी जेवत नाहीत हे पाटील मास्तरांना चांगलं माहीत होतं. माडीवर दोघे गेले. त्यांना पाणी दिलं. पाणी नको. मग काय घेणार? फक्त दूध. मास्तरीणबाईंनी दूध उकळलं, साखर टाकली, दोघांना 2 कप दिलं. मला कशाला? दादा म्हणाले. घ्या की माझ्याबरोबर. देशपांडे. मग पाटील मास्तर उठले. फळीवर केळाची फणी होती. घरमालकाने पिकलेल्या केळाची एक फणी दिली होती. ती अजून तशीच होती. दादाने त्यातली 2 केळं बशीतनं त्यांना दिली. कशाला हो? नुसतं दूध कसं घेता? उपाशी आहे तुम्ही. मग हेडमास्तराने दूध केळी घेतली. परत शाळेकडे आले. एकदा सर्व शिक्षक एकत्र बसले होते. त्यात पाटील मास्तर, खोडके मास्तर, मांडके मास्तर, हरी मास्तर आणि दिनकर मास्तर हे होते. गप्पा चालल्या होत्या. त्यात विषय देशपांडे हेडमास्तरवर येऊन ठेपला. तो देशपांडे हेडमास्तर कडक आहे म्हणून त्याची चर्चा हसत खेळत चालली होती. गप्पांच्या ओघात एकजण कोणीतरी म्हटलं, नावत बसल्यावर त्याला दिव्या का नदी ढकलून बुडवून टाकूया त्याला. तसे सर्वजण कितीतरी वेळ हसत राहिले. बाळू पाटलांच्यात एकदा पाहुणे आले होते. गोल चेहरा, काळा सावळा देह, जाडजूड गडी, डोक्याला तांबडी छापडीची टोपी, धोतर शर्ट असा पोशाख. तो बाळू पाटलांच्यात पहिल्यांदाच आला होता. तो जमीनदार होता, बडा होता. बाळू पाटलांचा तो नात्यानं साडू भाऊ लागत होता. कदाचित चुलत साडू भाऊही असावा, कारण बाळू पाटलाची सासरवाडी व त्याची सासूरवाडी वाटेगावातल्या एकाच वाड्यातली. तेव्हा बाळू पाटलानं फार फार अगत्य दाखवलं. रोज वेगळे वेगळे जेवण, कधी पुरणपोळी तर कधी मटण, कधी मासे, अशी जेवणाची रेलचेल चाले.
आमच्या घरात ही बातमी कळली, कारण आमचेही ते दुरून पाहुणे होते. माझी चुलती आणि त्या माणसाची बायको सख्या बहिणी. त्यामुळं आम्हालाही त्यांना पाहुणचारला बोलावणं भाग पडलं. पण बाळू पाटला इतकी बडी सरबराई आमच्याकडूनच होईल की नाही, त्यामुळं आमच्या घरातली, आप्पांच्या घरातली मंडळी दबून गेली होती. अखेर एके दिवशी त्यांना मनाचा धडा करून आम्ही जेवायला बोलावलं. जेवणही केलं होतं खास पाहुण्यांसाठी. पाहुणे जेवले आणि मग बाळू पाटलांच्या घरी गेले. 2 दिवसांनी मग पाहुणे तिथला पाहुणचार झोडून जायला निघाले. बाळू पाटलांच्या घरात त्यांनी सर्वांचा निरोप घेतला आणि हातात बॅग घेऊन ते बाहेर पडले आणि डुलत डुलत निघाले. ते नावेने आटक्याला जाणार, मग तिथून ते आटक्यातून चालत आटके टप्प्यावर जाणार व तिथून एसटीने आपल्या गावी जाणार. पाहुणे गेले म्हणून बाळू पाटलांच्याकडे मंडळी दिवसभर हास्यहुश्य करून विश्रांती घेत होती आणि संध्याकाळी 5 वाजता तेच पाहुणे पुन्हा टपकले. आईला त्याच्या नावच चुकली माझी, असं म्हणून त्या पाहुण्याने डोक्याची टोपी काढली, खुंटीला अडकवली, बॅग खुंटीला अडकवली. झाले. पुन्हा सारी मंडळी त्यांच्या उसाभरला लागली. आता एवढं चांगलं स्वागत केलं होतं, तेव्हा आता इथून पुढेही त्या दर्जाचं तसंच तितकं स्वागत केलं पाहिजे, आदरातिथ्य दाखवलं पाहिजे, याची जबाबदारी आपोआपच सर्वांवर पडली. पुन्हा चहापाणी, जेवण खाण. दुसऱ्या दिवशी ते निघाले. तोच आता जेवूनच जा म्हटल्यावर उठून आणखी थांबले. जेवण झालं. जरा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, तोवर 4 वाजले. अलीकडच्या पानवट्यावर जायला 5 होणार होते. झाले. पुन्हा सर्वांचे निरोप घेऊन बाहेर पडले. धोतराचा काठ हातात धरून डुलत डुलत पानवठ्यावर गेले. बाळू पाटलाच्या माणसाने सुटकेचा श्वास टाकला आणि संध्याकाळी 6 वाजता पाहुणे पुन्हा दारात. आईला नावच चुकती या पाहुणे. पाहुण्यांचा हा सर्व वृत्तांत आमच्या घरी कळत होता. घरमालक आप्पा यांना तो कळत होता. आप्पा हे ऐकून चिडले. त्याला आता पुन्हा बोलवू नका जेवायला, शाना नाही तो. पाहुण्यांची ही तऱ्हा म्हणजे सर्व गावात चर्चेचा विषय झाला होता. मास्तरांच्यात, पाटील मास्तरांच्यात, सर्व शिक्षक मित्रांच्यात सर्वांना माहीत झालं होतं. त्यामुळं हा विषय काढून सारेजण ख्वा ख्वा हसत असत. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.